निघालो आहोत कालमांडवीच्या दिशेने. जव्हार निघून 10 मिनिटं सुद्धा नाही झालेली पण आपल्या गाडीचा पेट्रोल संपलेला आहे. बघा पेट्रोल काढतच बघा. खेळण्यागिरी मस्त दिसतंय पाऊस सध्या. जव्हारचा राजवाडा. कालमांडवीचा प्रवास जव्हारला चाललोय. हा प्रवास सुखकर होऊ दे. आई वजराईचा आशीर्वाद राहू दे. तर आपण आपल्या पहिल्या ट्रिपच्या पहिल्या टप्प्यावर आलेलो आहोत आणि परत एकदा आलेलो आहोत. आपण एक स्टॉप घेतलेला आहे. चला सगळी निघली आता. परत वडापाव खायचा ठिकाण शोधायचं आम्हाला सगळ्यांना. त्या आईला असं करता करता एकमेकांचा ऍक्सिडेंट व्हायचा बाबा. व्हिडिओ क्लिप आली. पुन्हा एकदा स्टॉप वडापाव खाण्यासाठी पाहिजे असेल या व्हिडिओ मध्ये. Stop the camera. शिवबड़े उड़ते शिव शिव करते का कमाल. जव्हार पर्यटन शहरात आपले सहर्ष स्वागत. राजवाड्याकडे जाण्यासाठी एंट्री मारताना नाव इट्स टाइम फॉर ऑफ रोडिंग. गाइस लेट्स गो. काजूच्या बागेत आलेलो आहोत आपण. काजूच काजू पाहू शकता तुम्ही. काजूच काजू. राजवाड्याजवळ आलेलो आपण. पाहू शकताय राजवाड्याचा एंट्रन्स. समोरच आहे राजवाडा. आपण आलो आहोत जव्हारचा राजवाडा बघायला. आणि ही आहे आपली सगळी मावळे. आणि हा पाहू शकता आपला राजवाडा. हे इकडे बघा सगळ्यांनी आवाज तर द्या. राजवाड्याच्या समोरचे फोटो काढून झालेले आहेत एंट्रन्सचे इथे. आणि आपण आलेलो आहोत बॅक साईडला राजवाड्याच्या. पाहू शकताय हा एक साईडचा कॉर्नर. हा व्ह्यू पाहू शकताय. हा बघा किती सुंदर आहे. हा राजवाड्याची बॅक साईड आहे. आणि हा एक सुंदर असा व्ह्यू राजवाड्याच्या बाहेरचा मागचा.
पॉइंट आहे इकडं हनुमान अरे मग इकडं इकडेच येणार ना सगळं तिकडे जिंदार कोण आहे राजवाड्यात? राजवाडा बंद आहे. आता आलेलो आहोत आपण हनुमान पॉइंटवर. हनुमानाचं मंदिर आहे इथे मोठं आणि खूप वरती आहे आपण. हनुमान पॉइंटवर आलेलो आहोत. हनुमान पॉइंट ते आय लव्ह वाडा पण लिहिलेला आहे. जव्हार लिहिला आहे. जव्हार लिहिलंय का? जव्हार लिहिलंय बरोबर. घर दिसते सर. हनुमान पॉइंट श्री काटा मारुती मंदिर आणि हा आहे जव्हारचा राजवाडा जयविलास पॅलेस. इकडे येण्यासाठी रस्ता पाहू शकता. रस्ता खाली बघा. हाय. ओके. पोहोचलेलो आहोत कालमांडवी धबधबा जव्हारच्या एंट्रन्ससाठी. एंट्रन्स जवळ पोहोचलेलो आहोत कालमांडवी धबधबा जव्हार इथे. पण चक्क गाड्यांसाठी गाडी पार्किंगसाठी गाडी पासिंगसाठी आम्हाला किती भरावं लागले? 520 आहे. ही गोष्ट पुढे जाऊन आशू एक्सप्लेन करेल तुम्हाला. धबधब्याकडे जाण्यासाठी हा रोड पाहू शकता तुम्ही. खूप नॅरो रोड आहे. खूप खूप लहान. ऑलमोस्ट आलेलं धबधब्याजवळ. हा रस्ता पाहू शकताय. अपलोडिंग चालू आहे सगळ्यांकडनं. अरे देवा देवा. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत कालमांडवी धबधब्यावर आणि धबधब्यावर येताना 520 रुपये घेतले आहेत सर्व फी. प्रत्येकी 20%चे 20%. अरे येडीबिडी झाले का रे तू? एका माणसाचे 20 रुपये असे करून आम्ही किती जण आहेत? 21-20 जण आहेत. माणसाचा 10 ना बाईकचा 20 रुपये. काय पण बोलते? चहाचे पैसे पण वेगळे पैसे घेतलेले आहेत. सगळ्याचे पैसे घेतलेले आहेत. कचरा करणं भाग आहे. कचरा करणं भाग नाही. तुम्ही नका कचरा करू नाही तर कुठे सारखे मारले घेतले. त्या येड गांडा नो येड गांड्यांना नाही बोलायचं. इकडून येताना पडला तर काय नाही, डायरेक्ट पाण्यात जाल. विना तिकीट प्रवास. मारुडी मारुडी. चला चला. स्टोरेज फुल होणार आहे माझं. फेक एक्साइटमेंट दाखवतो. बघा हे बघा त्या दऱ्या बघा. कालमांडवीच्या दऱ्या. पावसाळ्यात जेव्हा पाणी येतं तेव्हा इथपर्यंत भरलेलं असतं असं निवेदनाची इन्फॉर्मेशन आलेली आहे माझ्याकडे. आपण इथून उडी मारू शकतो. फक्त एवढं लक्षात ठेवा बोचावर पडला तर डायरेक्ट डोक्यात जाईल सगळं.
हाय कालमांडवी धबधबा आणि हे कालमांडवी धबधबा आलेले पब्लिक. ह्या धबधब्याची एक खासियत आहे की हा पूर्ण वर्षभर धबधबा चालू असतो. खूप पाणी आहे इकडे. पोचलो आहोत कालमांडवी धबधब्यावर. कालमांडवी धबधबा आणि पडलो तर स्वर्गवासी व्हा. तरी पण आपल्याला जाऊन दे. आम्ही आलो आता काय अरे कमान रोहित कमान. कालमांडवी धबधबा निळ्याचा धबधबा. घसर ना व्हिडिओ चालू केले. माकडा चालल्यात.
या प्रकारे आपला कालमांडवीचा प्रवास संपूर्णात येत आहे आणि आपण जाणार आहोत ढाब्यावर कोणत्या तरी जेवणासाठी. मी पोहत होतो इकडे, मला पण पोहायला शिकता आलं, पोहायला नव्हतं येत मला आणि शिकलो मी थोडं यायचं. बट सर्वजण चालले, वरती गाड्या आहेत, तिथं जाऊया. या जेवायला चला आता डायरेक्ट. सूर्य या दगडाच्या मागे आपण जाऊन आलो कालमांडवी धबधब्यावर आणि परतीचा हा प्रवास, त्या प्रवासाच्या वेळेस आपल्याला भूक लागली आणि भूक लागल्यावर आपण ढाब्यावर थांबलो. आमराई गार्डन ढाबा. सगळे तिकडे जेवायला थांबलेत, जेवण बनवत आहे ढाब्यामध्ये आणि आपण चाललेलो आहोत काजूच्या बागेत काजू खायला. ऑल्दो वी माइट नॉट गेट काजू इन हियर बट लेट्स ट्राय आवर बेस्ट. काजूच्या बागेत आलतो आपण आणि आपल्याला काजू भेटलेला आहे. खूप मस्त आहे, गोल गोल आहे. हा बघा तिकडे पुढे पण काजू आहेत. चला या दाखवतो तुम्हाला. कुठे 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 काजू, कुठे कुठे काजू. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हा बघा काजू. अजून कुठे आहेत? जेवायला गेले सगळे, सगळं जेवायचंय आणि आम्ही खातोय काजू. बाड पडतं म्हणजे आयला पुन्हा एकदा काजू लाल लाल खाल्लाय, लाल लाल पाळलाय काजू आपण, लाल लाल पाळलाय. घास लागतंय बघ, म्हणजे या लागतंय ते घशाला थोडा. रात्रीच्या 8 वाजता पाणी टाईम पाहू शकता 8:45 आणि आपण पोहोचलेलो आहोत आमच्या गावात नित्यानंद कॉलनीमध्ये. सर्व हे आले गँग ऑफ वाशापूर.